आमच्या घरी चिमुकली गौराई आली आणि तिच्या दिमतीमध्ये मला रोज पटापट स्वयंपाक उरकायला लागतोय. परत बाळंतिणीला सोसेल असा हवा, पचायला हलका व चवीला उत्तमच हवा. अशा घाई गडबडीत ही दुधीच्या सात्विक भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हा दुधी आहे, सालं काढून घेतली आहेत, चिरून घेते. वरचा आणि खालचा असा स्लाइस कापून घ्यायचा. दुधी कडू निघू शकतो, त्यामुळे खाऊन बघायचा आधी. ही दुसरी बाजू पण कापून चव घेऊन बघते. हा कडू नाहीये, एकदम छान आहे. दुधी चिरून घेते, साधारण 1 इंचाचे तुकडे करते. तर असा हा दुधी चिरून तयार आहे. तर दुधी आता फोडणीला टाकूया. 1 तासभर आधी साधारणपणे 3 चमचे हरभऱ्याची डाळ धुवून भिजत ठेवली होती, ती पण आपल्याला भाजीत वापरायची. 1 चमचा तेल आहे, मोहरी घालतीये. मोहरी तडतडली की घालायचे जिरं. हिंगामुळे पोटात गॅसेस होत नाहीत, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडासा जास्त हिंग घालतीये. हळद, तिखट घालायची. भिजवलेली हरभऱ्याची डाळ पाण्यासकट घालतीये, म्हणजे ह्याच पाण्यामध्ये डाळ शिजेल. डाळ जराशी मऊ होईपर्यंत झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवायची. बघूया डाळ शिजलीये का. बऱ्यापैकी शिजलीये. भाजी शिजताना अजून थोडीशी मऊ होईल. तर आता घालायचा चिरलेला दुधी. घालतीये चवीप्रमाणे मीठ, चमचाभर साखर आणि व्यवस्थित ढवळून घालायचं थोडंसं पाणी. ढवळून झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवायची. झाकण काढून 1-2 वेळा ढवळून घ्या. आता भाजी शिजलीये. भाजीमध्ये खास पदार्थ घालायचा आहे, म्हणजे 1 वाटी दूध. एवढ्याशा दुधाने पण भाजीची चव एकदम खुलून येते आणि भाजीला एक दाटपणा येतो. आता भाजीवर झाकण ठेवून परत 1 वाफ द्यायची. भाजीतलं दूध जरासं आटलं की भाजी तयार झाली. आणि झकास सात्विक भाजी तयार झालेली आहे. वरनं पेरायची कोथिंबीर, हवा असल्यास हे लिंबू. तर अशी दुधीची एकदम साधी, सोपी, सरळ भाजी झालेली आहे. चवीला एकदम उत्कृष्ट लागते. नक्की करून बघा, झटपट बनते. आवडली असेल तर लाईक करा, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.